अघोरी साक्षात भगवान शिवशंकर असतात। अघोरींसाठी कुठल्याही लिंगाचाही भेद नाहीये, ना स्त्री ना पुरुष ना किन्नर। की लोक ज्यांना छक्के किंवा गुड किंवा किन्नर म्हणतात ना, ते साक्षात भगवान शिवशंकर आहेत। कारण भगवान शिवशंकरांनी साक्षात जेव्हा अर्धनारीश्वर रूप घेतलं होतं त्यानंतर हे वरदानच आहे की स्त्री नाही पण पुरुष नाही अशा स्वरूपामध्ये जी व्यक्ती या पृथ्वीवर आहे ना, ती साक्षात अर्धनारीश्वराचं स्वरूप आहे। हे एका खूप मोठ्या कापालिक अघोरींचं वाक्य आहे, कारण ते देव दानव यक्ष गंधर्व किन्नर हे देवश्रेणीमध्ये आहे। आम्ही माणूस योनीत नाहीच आहे, त्यामुळे स्त्री पुरुष किन्नर या लिंगभेदांपासून आम्ही खूप दूर आहोत। तसे महाविद्या म्हणजे काय की उत्पत्ती त्यांची कामाख्यामध्ये, देवीचं जनांग जिथे आहे, जिथे आता अंबुबाची मेला चालू आहे आणि त्या देवी रजस्वला जातात 3 दिवस। मंदिराचे कपाट बंद असतात, व्हाईट कपडा टाकला जातो। 3 दिवसानंतर कपाट उघडतात, तो व्हाईट कपडा लाल रक्तरंजित झालेला असतो आणि तोच प्रसाद म्हणून तुम्हाला ते रक्तवस्त्र मिळतं। आणि तिथून उत्पत्ती आहे दशमहाविद्यांची। काली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी, अमलात्मिका, धूमावती, छिन्नमस्ता, बगलामुखी, मातंगी या सगळ्या देवींचा समूह जो महाविद्यांमध्ये मानला जातो, तो समूह दशमहाविद्या आहे। आणि प्रत्येक देवीचं एक वेगळं वेगळं तंत्र, वेगळी वेगळी साधना त्याच्यामध्ये दिलेली आहे। मग त्यामध्ये तंत्र, मंत्र आणि यंत्र या गोष्टी येतात। याचे ग्रंथ पुराणांमध्ये याचे उल्लेख आणि याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत।